काय चाललंय मग? सगळेजण चांगले आहात ना? मी पण चांगले आहे. 4-5 वाजलेले आहेत आणि थोडंसं खाली यावं म्हणून आलेली आहे. थंड असं वातावरण आहे, हवा सुटलेली आहे, आभाळ पण एवढं आलेलं आहे की सांगू नका. आणि इतके दिवस आपण गरमीत दिवस काढले, आता आभाळ आलेलं आहे आणि ते आभाळ आणि ती थंडगार हवा तर एवढं चांगलं वाटत आहे की जी उष्णता होती शरीरात, ती उष्णता हळूहळू निघून जात आहे आणि खूपच असं चांगलं वाटत आहे थंडगार वातावरण. आजवर आपण जे ते गरम 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 कूलरला राहणे, फॅन खाली झोपणे आणि ते चमकणारं ऊन, त्याच्यानं असे आपण कंटाळून गेलेले आहोत, कंटाळून की आपल्याला नको असं वाटत आहे. आता ऊन नको आहे आणि पावसाचं आपल्याला पाऊस पडतो अवेळी, कधी पण पाऊस पडतो. पण पाऊस जरी पडला तरी पावसाचं जे दिवस असतात तर ते दिवस असे गारवा, थंडावा, कधी ऊन कधी पाऊस, कधी ऊन कधी पाऊस, असं बदलत 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 दिवस असतात. आणि ते बदलते दिवस काय करतात माहीत आहे? तेवढा त्रास देत नाहीत. पण उन्हाळ्यात आपल्याला त्रास झाला आहे ना, सगळ्याला झाला आहे त्रास. खूप जणाला त्रास झाला आहे. खूप जणं उन्हानं तापमान एवढं वाढलं का घराच्या बाहेर जाणं मुश्किल झालं होतं. आणि त्या उन्हाच्याच टाईममध्ये आपल्याला लग्न, प्रोग्राम, इकडं तिकडं फिरणं, इतकं बेसुमार आपल्याला फिरावं लागलं ना. कारण त्या उन्हाच्याच टाईममध्ये सगळ्याच्या घरी प्रोग्राम असतात आणि आपल्याला निमंत्रण आल्यामुळं आपल्यालाही बाहेर पडावं लागलं. बाहेर उन्हाची तमानं बाळगता आपल्याला बाहेर पण जावं लागलं. आपण गेलो, प्रत्येकाच्या कार्यक्रमाला गेलो. पण हे जे आता 4-5चं जे असं वातावरण जे आहे ना, एवढं मस्त आहे. अंगाला अशी झुळझुळ हवा लागत आहे, थंडगार वातावरण. आणि थंडगार वातावरणामध्ये खुल्या हवेमध्ये एवढं छान वाटतं की खुल्या हवेमध्ये बसावं असं वाटते. म्हणजे बंद रूममध्ये आपल्याला असं गुदमरल्यासारखं होते. पण ह्या वेळेत जे संध्याकाळचे 4-5 वाजता, 5-6चा टाईम जे असतो, तो खुल्या हवेमध्ये खूपच असं मोकळी हवा, शुद्ध हवा शरीराला गरजेची असते. आणि शुद्ध हवेमध्ये 5-6च्या टाईममध्ये आपण गेलंच पाहिजे. माझ्या महिला भगिनींनी तर निघालंच पाहिजे घराच्या थोडंसं रूमच्या बाहेर आणि थंड हवा घेतलीच पाहिजे. कारण आपण बंद कमऱ्यामध्ये सतत बंद 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 हवेमध्ये राहतो आणि बंद रूममध्ये आपल्याला शुद्ध हवा लागते का? हो, लागत नाही. म्हणजे ते ते फॅनचं वारं, कूलरचं वारं हे शुद्ध असते का? नाही. जे शुद्ध हवा असते, जी झाडापासून, झाडाचे पानं हलले की जी शुद्ध हवा येते, खुल्या मैदानामध्ये जी शुद्ध हवा असते, ती हवा एवढी भारी असते की काही सांगूच नका. आणि त्या शुद्ध हवेमध्ये आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. त्या शुद्ध हवेमध्ये आपण फिरलं पाहिजे. निदान 6ला जर घरचा स्वयंपाक पाणी जर लवकर आवरला तर 6 ते 7 आपण स्वतःसाठी जर वेळ दिला आणि 6 ते 7 जर आपण 1 तास जर आपण खुल्या हवेमध्ये बाहेर राहिलो तर ती शुद्ध हवा जी आहे तर आपल्याला आपल्या शरीराला लागून आपलं आपलं मन असं प्रसन्न प्रसन्न वाटतं. आणि आपल्या मनाला प्रसन्न वाटल्यामुळं आपण काय करतो माहिती आहे का? आपल्याला खूप असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. दिवसभर त्या कोंडून कोंडून जे हवेमध्ये असतो. म्हणून काय करायचं माहिती आहे का? संध्याकाळचा स्वयंपाक हे 5-5:30पर्यंत 6च्या आत उरकूनच घ्यायचा. हातपाय धुवून फ्रेश हो, 1 तास फिरा किंवा एकत्र बसा, एका ठिकाणी बसा, फिरा. वाटलं फिरा, तुम्हाला चाला वाटलं तर. नाही जर चाला वाटलं तर तुमचे छोटे छोटे लेकरं घेऊन असं खुल्या मैदानात, अंगणात म्हणा, गॅलरीत म्हणा, असं किंवा कुठेही असं बसण्यासारखं ठिकाण असेल तर तिथं 6 ते 7 हा 1 तास आपण घालवायचा शुद्ध हवेमध्ये. आणि 1 ते आता तुम्ही जर बसलात तर तुमचे छोटे छोटे लेकरंही बसतील ना, तुमच्या आजूबाजूने खेळतील, बोलतील, बागडतील. मग त्या लेकराला मातीतले खेळ खेळतील. तुम्ही टी व्हीपासून, मोबाईलपासून दूर व्हाल माझ्या महिला भगिनींनो. आणि लेकरं पण थोडंसं घरातून
अभ्यासातून, शाळेतून किंवा मौजमस्ती करून थोडंसं तुमच्यासोबत खेळण्याचा योग येईल आणि तुमचा सहवासही भेटेल आणि ते एक वेगळ्या प्रकारची मातीमध्ये जर खेळले, हुंदडले, बागडले आपल्या डोळ्यासमोर तर तुम्हालाही समाधान मिळेल. त्यामुळं काय करा माझ्या मैत्रिणीनं, 1 तास वेळ काढा. 6 ते 7, 6 ते 7 जर शक्य नसेल तर 5 ते 6, 5 ते 6 शक्य नसेल तर 5:30 ते 6:30 असा हा 1 तास वेळ काढायचाच आहे आपण. आणि 1 तास वेळ काढून आपण त्या लेकरासोबत तो वेळ घालवायचा आहे. आणि तो कसा माहीत आहे, शुद्ध हवेमध्ये. बरं, शुद्ध हवेमध्ये तुम्ही असं करून बघा. असं मस्त जे दिमाग आपला असा जड पडल्यासारखा, काहीतरी बर्डन असल्यासारखं, काहीतरी महिला भगिनींना टेन्शन असल्यासारखं, काहीतरी आपल्या मनासारखं नाही झालं असलं जे वाटते ना तुम्हाला, ते वाटणार नाही. आणि तब्येत पण चांगली राहील. बरं का, तब्येतीवर पण 100% परिणाम होणार आहे. त्यामुळं हा 1 तास तुम्ही बिलकुल द्यायचा म्हणजे द्यायचा आणि फ्रेश राहायचं. फ्रेश करणार ना मग असं बिलकुल करा. बिलकुल 1 तास करा. हॅप्पी राहा. आजूबाजूच्या जर तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील, एकत्र येऊन बसा, गप्पा छप्पा मारा. आता तुम्हाला असं तर बसणं होत नाही तर तो 1 तास जे आहे आजूबाजूच्या महिलांसोबत बसून त्यांचे लेकरं तुमचे लेकरं एकत्र खेळून मारा इकडच्या तिकडच्या गप्पा. नसतील आजूबाजूला कोणी बसण्यासारखे नसतील, येण्यासारखे नसतील, बोलण्यासारखे, आपण स्वतः आपल्या मुलाबरोबर बसायचं आणि खेळायचं. करसाल म्हणजे करून बघा, खरंच बरं वाटेल. बरं, हे करून बघा, खरंच बरं वाटेल. आणि हे केल्यानंतर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की खरंच खूपच फ्रेश वाटत आहे, खूपच फ्रेश वाटत आहे.